तर आम्ही गेलो होतो बाळासाहेब ठाकरे गोराडी झुलॉजिकल पार्कला जंगल सफारीसाठी. संडे म्हणजे सगळ्यांचा आवडीचा दिवस असतो. त्याच्यात आमचा तर खूपच, कारण आम्हाला फक्त संडेलाच वेळ मिळतो. त्याच्यामुळे आम्ही जात असतो कुठं ना कुठं फिरायला. प्रत्येक संडे नाही, पण काही संडेला तर नक्कीच जातो आम्ही. कारण नित्याने छोटा असल्यामुळे त्याला पण फिरायला खूप आवडते आणि थोडं फ्रेश पण होते मूड त्याच्यामुळे. आणि मग आम्ही असं जात असतो. तर इथं आलो होतो, तर हा असा मस्त प्लेस आहे. इथून बस असतात, तर तो हा स्टार्टिंग पॉईंट आहे तिथचा. आणि आमची 12:30ची बस होती, तर आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं तिकीट. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर पोचलो आणि त्यांच्या अशा मस्त्या चालू होत्या बसची वाट बघत. तर मग अशा मस्त्या करतो तो, त्याला खूप आवडते मस्त्या, चांगलं चालूच राहतं त्याचं, इकडे पळणं तिकडे पळणं. आणि हे टायरवर बसला होता. इथे बस आली होती आमची. मग आम्ही निघालो बसकडे जाण्यासाठी. आणि हे आहे तिकीट काउंटर, जे म्हणजे डायरेक्ट तिकीट काढतात तिथे जाऊन, आणि तिथे समोरच लागते बस. आणि ही होती आमची बस. आम्ही AC बुक केलं होतं तिकीट, कारण ऊन असल्यामुळे दुपारची वेळ होती ना त्याच्यामुळे. आणि ही अशा म्हणजे साध्या पण असतात विंडोवाल्या बस. आणि नंतर इथं काही पॅसेंजर यायचे होते त्याच्यामुळे थोडीशी थांबली होती बस. आणि नंतर निघाली बस मग जंगल सफारीच्या दिशेने. आणि अशा प्रकारे आतमध्ये आहे जंगलमध्ये एंट्री करण्याचं. आणि मेन म्हणजे इथे आहे वेटिंग रूम, पण काय माहिती ते इथं नाही बसवत लोकांना, तिकडेच बस थांबते, त्याच्यामुळे तिकडेच थांबलो होतो आम्ही. आणि अशा प्रकारे जंगलमध्ये, आणि उन्हाळा म्हणजे लागला आहे त्याच्यामुळे हे पूर्ण पानं ते सगळे झडून गेले. आणि पहिली सवारी होती म्हणजे सफारी होती लेपर्डची, चिता. ते चिता दाखवणार होते पहिले. तर असं गेट असतं, 2 गेट. आणि जोपर्यंत पहिलं गेट बंद होत नाही तोपर्यंत दुसरं गेट उघडत नाही, त्याच्यामुळे थोडा वेट करावा लागतो. तर चांगलं मस्तच. आणि 4 चिता आहे म्हणून असं सांगत होते त्याने, लेपर्ड 4 आहे म्हणे सोडलेले. पण उन्हाळ्याची वेळ असल्यामुळे जास्त निघत नाही प्राणी बाहेर, सावलीत राहतात. त्याच्यामुळे ते म्हणे दिसेल तर तुमचं नशीबच. तर आम्ही असे शोधत जात होतो. आणि मस्तच अशा प्रकारे मग लेपर्ड एकदम जवळच आला आमच्या बसच्या. अशा प्रकारे खूप जवळून बघितलं आणि सगळ्यांची धावपळ झाली मग व्हिडिओ काढण्यासाठी, बघण्यासाठी. अशा प्रकारे ते झाल्यानंतर त्याच्यानंतर दुसरा पण लेपर्ड दिसला होता. तो फक्त झाडाखाली असा दूर बसलेला होता, झोपलेला होता. त्याच्यामुळे ते काही फोटो ते काढता नाही आल्यानंतर त्याच्यानंतर भालू, स्लॉथ बेअर हे पण एकदम रोडच्या साईडलाच खात होते, त्याला फ्रूट टाकलेले. आणि भालू दोन्ही प्रकारचे अन्न खातात ना त्यांनी. आणि दुसरा असा झोपलेला होता, कारण दुपारची वेळ म्हणजे सगळ्यांची झोपायची असते. प्राणी एकतर खूप दुपारी निघतच नाही, ते झोपलेलेच असतात. त्यांची सकाळची आणि संध्याकाळची वेळ असते बाहेर निघायची. हा पण मस्त असा, एक तर भालू खूपच आळशी प्राणी असल्याने तो तर हालत पण नव्हता जागेहून. आणि त्याच्यानंतर हे हरीण होते, स्पॉटेड हरीण. आणि प्रकारचे हरीण होते, हर्बिव्हरस प्राणी होते. आणि नीलगाय, ते भरपूर असे प्राणी बघितले आम्ही. आणि त्याच्यानंतर हे वाघ होते. आणि याच्यात नर मादी दोन्ही पण आहे. याचं नाव राजकुमार होतं वाघाचं, आणि वाघीणचं ली होतं. आणि हे तर आम्हाला काहीच रिस्पॉन्स देत नव्हते, बघत होते, उठत पण नव्हते. वाटत होतं उठल आणि येईल जवळ, पण आलेच नाही. तशा प्रकारे पण दिसले आम्हाला, सगळ्याच प्रकारचे प्राणी बघायला भेटले. आणि आम्ही बघितले सगळ्या प्रकारचे प्राणी. अशा आमची पैसा वसूल जंगल सफारी झाली. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.